भाजप आमदाराने मिंधे टोळीच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या। मिंधेंच्या आमदाराने गणपती मिरवणुकीत बंदूक घेऊन धमकावलं। गेल्या 2 वर्षात अनेक दंगली उसळल्यात असं आदित्य ठाकरे म्हणाले। बेकायदेशीर सीएममुळे महाराष्ट्राची अशी स्थिती असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात। आदित्य ठाकरेंचा भाजप शिंदेंवर निशाणा। काल भाजप आमदाराने मिंधेंच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या। गणपती मिरवणुकीत मिंधेंच्या एका आमदाराने हातात बंदूक घेऊन धमकावलं। या वागणुकीचे बक्षीस म्हणून त्याला एक मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष बनवण्यात आलं। मिंधेंच्या आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्हीमध्ये कैद, त्यावर पोलीस कारवाई नाही। मिंधेंच्या आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली। कुटुंब खंडणी प्रकरणात मिंधेंच्या नेत्याचा मुलगा एका कुटुंबाला मारहाण करताना सीसीटीव्हीत कैद झाला। ठाण्यातील मिंधेंच्या स्थानिक नेत्यांनी आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली। कॅमेऱ्यात कैद, पण कारवाई नाही। गेल्या 2 वर्षात बनावट व्हॉट्सअप संदेशांवरून अनेक दंगली उसळल्या। गुंड व्यावसायिकांना धमकावत आहेत। अत्यंत अक्षम्य आणि निर्लज्ज बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे।